ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच. TAN तान, TAN त्याचा फुलफॉर्म. ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच. जे फुडलं संपलं, खपलं खुपलं, झालं गेलं ह्याचं त्याचं. ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच, ते आपलं नव्हतंच. बरं झालं गेलं तुटलं, खपलं खुपलं संपलं. ते आपलं नव्हतंच, 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 ते आपलं नव्हतंच. TAN तान, गेला 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 तान. कोणी विचारलं मला आपण कसे आहात, उगीच पट्टा लावायचं नाही. असं झालं तसं झालं तसं झालं, पुन्हा तो विचारणारच नाही आपण कसे आहात, हाव आर यू. तर पट्टा लावायचा नाही 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 नाही. मग काय म्हणायचं, म्हणायचं CNG चलती का नाम गाडी, चलती का नाम गाडी, चलती का नाम गाडी, चलती का नाम गाडी. CNG. हाउ आर यू डॉक्टर लुंकेड. अरे भाई CNG, जे तेरे घर में वही मेरे घर में. ज़्यादा डीप जाने का नहीं, ज़्यादा डीप गए तो डूब जाएंगे, वापस उसमें से बाहर नहीं निकल पाएंगे. हाउ आर यू. CNG चलती का नाम गाड़ी. छोटे हो बड़े हो अच्छे हो बुरे हो सब दिन जाएंगे, कुछ नहीं रहता भाई, कुछ भी नहीं रहता. ना तुझं राहतं ना माझं राहतं, ना चांगलं राहतं ना वाईट राहतं. सगळं काही फक्त जातं 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 आणि जात्यामध्ये ते असं पिसलं जातं, दळलं जातं. तर म्हणायचं आहे काय, चलती का नाम गाडी, ते लक्षात ठेवायचं. तर आपला खूप बदल होणार याच्यामुळे हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे जिथे जास्त त्रास होतो तिथे DLN हो, म्हणजे डोकं लावायचं नाही. अहो डोकं लावल्यामुळं कित्येक लोकांना त्रास झालेला आहे. 10-15 वर्ष ते मुख्यमंत्री काय प्रधानमंत्री राहिले फक्त डोकं न लावल्यामुळे. DLN असे 2 पंतप्रधान 3 पंतप्रधान होऊन गेले भारतामध्ये की ज्यांनी तोंडच उघडलं नाही, डोकंच लावलं नाही, म्हणून ते पंतप्रधान झाले. मग मागं राहण्याचं कारण काय, मागं राहण्याचं कारण काय. एकदा कीर्तन करत असताना मला एकाने विचारलं, मी तसा कीर्तनकार नाही आहे पण मी प्रॅक्टिकल कीर्तनकार आहे. तर त्यांनी मला विचारलं की मागं राहण्याचं कारण काय, माणूस का मागं राहतोय. म्हणतं 3च कारण, 3 मोजून 3च मोजून 3च कारण. लाजून मागे राहिला कारण बोलायचंच राहिलं. 150 वर्ष लागली आपल्या भारताला 2 शब्द बोलायला, चले जाव. लाजून तू म्हणतो का मी म्हणतो का, कोण म्हणल तू जा रे पुढं, आपण राहायचं माग, तू जा रे पुढं, पडची ओळख तू मागून येऊन पुढं बस, पण मला पुढे काय बोलायची इच्छा नाही. लाजून मागे राहिलो. दुसरं म्हणजे आत्ताचं इलेक्शन बघितल्यावर कळलं की जे माजले ते मागे राहिले, माजून मागे राहिले. लाज माज. आणि आत्ताच्या इलेक्शन अजून एक कळलं, खाजवून मागे राहिले. खाजेमुळं भरलेली जखम त्यांनी चिघळलेली परत चिघळली आणि मग ते खाजवून खाज काढली आणि राहिली उरली सुरली ती लाजही गेली. तेव्हा लाजून माजून आणि खाजवून माणूस मागे राहिला. 3च कारण आणि 3च मेन प्रॉब्लेम आयुष्यात असे म्हणतात कीर्तनकार प्रवचनकार डॉक्टर वैभव लुंकड. अत्याधुनिक कीर्तन ज्याच्यामध्ये इंग्लिश हिंदी संस्कृत सगळं काही वापरलं जातं आणि प्रॅक्टिकल कीर्तन जे आत्ताच्या पिढीला पाहिजे ते.
प्रवचनकार, कीर्तनकार, कवी, मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर वैभव लुंकड म्हणतात, तीनच सगळ्या शास्त्रांचे, सगळ्या वेदांचे, सगळ्या ज्ञानाचं, सगळ्या भक्तीचं परिपाक शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणजे तीनच कारणं आहेत सगळ्या दुःखाची, सगळ्या प्रॉब्लेमची. ती तीन कारणं म्हणजे दुविधा, दुसरं कारण दुय्यम, आणि तिसरं कारण दुसरा. सतत दुविधेमध्ये राहिल्यामुळे निर्णयच घेतला नाही. निर्णय न घेतल्यामुळे किती नुकसान होतं, भयंकर नुकसान होतं. जे मनमोहन सिंगच्या काळात आपल्या देशाचं किती नुकसान झाले सांगता येत नाही निर्णय न घेतल्यामुळे. पी.व्ही. नरसिंहरावच्या काळामध्ये काय नुकसान झाले सांगता येत नाही, कारण निर्णयच घेतले गेले नाहीत. 70 वर्ष इतके नुकसान झालं कारण निर्णयच घेतले नाही. सगळं पेंडिंग 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 आणि लेंडिंग आणि स्पेंडिंग, तीनच गोष्टी केल्या. फक्त फुकटचं लेंडिंग आणि मग कर्ज वाढविंग, देशावरती कर्ज, सगळं कर्ज. 70 वर्ष तेवढंच केलं. लेंडिंग, स्पेंडिंग, बेंडिंग. कशालाही बेंड व्हायचं, कोणासमोरही बेंड व्हायचं मतांसाठी, लांगुल चालन. लेंडिंग, स्पेंडिंग, बेंडिंग आणि परत वर्ण मौन. आणि मौन म्हणून दाखवायचं मी किती शहाणा आहे. परत म्हणायचं यू आर द बेस्ट पर्सन इन द होल वर्ल्ड बिकॉज मौनी बाबा. मूर्खाचा घर. तर 70 वर्ष लागली आपल्याला परत एका गोऱ्या व्यक्तीला सांगायला खाली बसा, आता बास झालं, खाली बसा. तर आपल्याला 2 शब्द बोलायला एवढा वेळ लागतो कारण आपण लाजतो. माजतो म्हणून आपण वेळेला गोंधळ करून नुकसान करून घेतो. लाजून माजून खाजवून मागे राहतो आपण. तसंच 3 दोष आहेत आपले. सतत दुसऱ्यात अडकतो आपण म्हणून दुःखी होतो. सतत दुविधेमध्ये राहतो आपण म्हणून निर्णय घेता येत नाही. निर्णय न घेतल्यामुळे किती मोठं नुकसान. एक निर्णय घेतलेला परवडला, काहीतरी थोडंफार काहीतरी होईल. निर्णय न घेणं सगळ्यात मोठं नुकसान. दुविधा नको, सतत दुसऱ्यात अडकायला नको आणि सतत दुय्यम गोष्टींमध्ये अडकायला नको. मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुक, पोर्नोग्राफी, खाणं पिणं, बाहेरची चंगळवाद, दुय्यम गोष्टी आहेत त्या. कारण त्याच्यामुळे तुमची प्रायोरिटी राहून जाते. फॉर्मॅलिटीमध्ये अडकलेले लोक, चंगळवादमध्ये अडकलेले लोक आणि प्रायोरिटी राहून जाते. म्हणून फॉर्मॅलिटीला महत्त्व द्यायचं का प्रायोरिटीला लक्षात ठेवा. डॉक्टर वैभव लुंकड म्हणतात प्रायोरिटीला चूज करा, फॉर्मॅलिटी गेली खड्ड्यात. तुम्हाला कोणी विचारो न विचारो सतत दुसऱ्यात अडकू नका. काहीतरी वेगळं करून दाखवा, काहीतरी वेगळं जगा, कारण दुसरा येणार नाही प्रत्येक गोष्टीला. त्याचा इगो त्या फार हे करू नका, फार लांगुल चालन करू नका. त्यामुळे डॉक्टर वैभव लुंकड म्हणतात सतत दुसऱ्यात अडकायचं नाही, दुविधेत अडकायचं नाही आणि दुय्यम गोष्टीत अडकायचं नाही. नाहीतर दुःख, दुखणं आणि दुरावा हे 3 दू पाठीमागे लागतात. म्हणून दुय्यम, दुविधा आणि दुसऱ्यात अडकायला नको, कारण दुःख, दुखणं आणि दुरावा आपल्या पाठीमागे येतो. धन्यवाद. डॉक्टर वैभव लुंकड, पुणे. नमस्कार.